तर ताईंनो, आज माहीत आहे का, कतला फिश आणली होती 1 किलो. तर 1 किलो कतला फिश आणली. तर म्हटलं मग काय करायचं, मग त्याचं आम्ही केलं एक फिश करी केली, नंतर मसाल्यामध्ये फिश केली, नंतर मग फ्राय केलं. असा आमचा आजचा संध्याकाळचा बेत होता जेवणाचा. 3 प्रकारची फिश केली मी, आणि ती पण पाहू शकता तुम्ही. आणि कतला फिश खरोखर खूप टेस्टी लागते ताईंनो, आणि काटे पण त्याच्यामध्ये कमी असते, मुलं सहज खाऊ शकतात. काय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा? तर लग्न झाले, एंगेजमेंट झाली, सगळं झालं. आता आपलं डेली रुटीन चालू झालं माझं. तर ही आहे संध्याकाळची वेळ. तर खूप दिवस झाले फिश नव्हती खाल्ली, तर म्हटलं चला आज मुलांसाठी फिश बनवते मी. आणि फिश 2 प्रकारची बनवते, एक फिश करी आणि एक मसाला फिश, म्हणजे मसाल्यात सुकी. चला तर कशी बनवते मी सांगते तुम्हाला. हे बनवली फिश करी, थोडा रस्सा केला पाहिजे याला. आता बनवते मी सुकी, फक्त अद्रक लसूणची पेस्ट टाकते, बाकी काहीच नाही. आणि कांदा एवढंच टाकते सुक्या फिशमध्ये. चला तर ते करून घेते आता. चला, ही आपली फिश करी पण झाली ताईंनो आता छान दिसत. आता हे काढून घेते मी आणि याच्यामध्येच मसाल्याची फिश करते मस्त. आता आपण करू ताईंनो मसाल्यामध्ये मस्त फिश. आणि यात फक्त मी माहीत आहे का, अद्रक लसूण आणि सांबार घेतला आणि थोडंसं जिरं घेतलं मी. फिश आहे ना, हे झाली फिश करी. आणि पाहू शकता तुम्ही कलर किती छान आहे. माहीत आहे का ताईंनो, 1 किलो फिश आणलेली होती. 1 किलो फिशचं म्हटलं काय करायचं आपण, म्हणून मग काही फिश करी करते, काही मसाल्यामध्ये करते, आणि नंतर काही फ्राय करते मी तव्यावर. तुम्हाला दाखवतेच मी. आणि मसाल्यातली फिश पण झाली ताईंनो आपली. हे बघा, छान झाली आणि स्मेल पण खूप छान येत आहे. आता करते मी फिश फ्राय तव्यावर छान मसाले वगैरे लावून. आणि मसाले मी कोणते कोणते घेते हे पण तुम्हाला दाखवते. आणि एवढं गरम होत आहे ना ताईंनो, भयानक गरमी होत आहे. आणि आमच्या अकोल्यामध्ये तर एवढी ऊन तापते ना, भयानक ऊन तापते. तर अशा याच्यात स्वयंपाक करणं म्हणजे खरोखर कसरतच आहे. खूप घाम येते, पाहू शकता तुम्ही किती घाम आलेला आहे मला. तर आता मला फिश फ्राय करायची आहे ताईंनो. त्यासाठी घेतलं मी गरम मसाला, तिखट, हळद, हे आहे कॉर्नफ्लॉवर, धने पावडर, जिरे पावडर, आणि थोडं तांदूळाचं पीठ. आता हे सगळं मिक्स करते याच्यावर. आणि अद्रक लसूणची पेस्ट पण घेतली ताईंनो. आता हे माहीत आहे का, याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते आणि भिजवते. पाणी टाकल्यानं काय होते, म्हणजे जेणेकरून सगळ्या पीसेसला मसाला लागेल. तवा पण ठेवलेला आहे मी, आणि पटपट त्या पीसेसला मसाला लावते आणि तव्यावर ठेवते.
पटपट मसाला घेतला मी लावून. आता ठेवते ते तव्यावर. तर एकीकडे मुलांना पण जेवण दिलं ताईंनो. मुलांना लागली होती भूक आणि छान फिश करी जे आहे ना ते मुलांसाठी केली होती. आणि जे मसाल्यामध्ये फिश केली ना तर त्यांच्या पप्पासाठी केली होती. कारण की यांना रस्सा आवडत नाही, सुकी आवडते, त्याच्यामुळे मग मसाल्यात केलेली होती. आणि ही फिश करी जी आहे ना ताईंनो, आपण पाहू शकता किती छान दिसत आहे ते. आणि मुलांनी पण पोटभर जेवण केलं आणि खूप आवडली मुलांना. आणि फिश माहिती आहे का ताईंनो, काटे पण नव्हते, खूप छान आणि टेस्टी फिश होती. आणि हे जे फिश फ्राय आहे ना ताईंनो, तर म्हटलं चला आपल्या इलेक्ट्रिकच्या शेगडीवर चांगली फ्राय होईल. पण काही इलेक्ट्रिकच्या शेगडीवर काही फ्राय नाही झाली, कारण की सिलेंडरचा प्रॉब्लेम असल्यामुळे म्हटलं थोडंसं याच्यावर पण करायचं आपण, पण काही जमलं नाही ताईंनो. तर ताईंनो माझी फिश करी पण झाली, फिश मसाला पण झाला आणि फ्राय पण होत आहे आता, आणि भात पण झाला. आता टाकते मी पोळ्या आणि फिश पण पाहू शकता, फिश पण छान फ्राय होत आहे. तर ताईंनो मुलाला माहीत आहे का, सुट्या पण लागल्या माझ्या लहान मुलाला. 6वीची एक्झाम दिली त्याने आणि सुट्ट्या लागल्या. त्याला टेनिस लावलं मी, टेनिसचे क्लास लावले. आणि मोठा मुलगा 12वीला गेला, त्याचे क्लासेस तर चालूच आहेत. मग त्याच्यामुळे माहीत आहे का, 12वीत असल्यामुळे मग मी यावर्षी सहसा कुठं जाणार नाही. तर त्याच्यामुळे मग लहान मुलाला पण मी टेनिसचे क्लासेस लावले. आणि मग टेनिसला माहीत आहे का, त्याचा टायमिंग आहे 5:30 ते 6:30. आणि एवढी भयानक ऊन आहे ना ताईंनो आमच्या अकोल्यामध्ये, खूप ऊन आहे. आणि एवढ्या उन्हात मी आणि माझा लहान मुलगा आम्ही टेनिसच्या क्लासला जात असतो. आणि माहीत आहे का, शाळा संपल्यावर मुलाला काहीतरी क्लास लावतोच आपण, कारण की घरात मुलं एकदम बोर होतात. म्हणून मग त्याला मी टेनिसचा क्लास लावला. आणि असं आहे माझं आता डेली रुटीन. आणि आजपासून माझं डेली रुटीन झालं चालू. आणि आमचं जेवण पण खूप छान झालं. आणि फिश पण एवढी छान झाली होती ना, पूर्ण स्वयंपाक छान झाला होता. फिश करी पण छान झाली होती, फिश फ्राय पण छान झाली होती. आणि मसाल्यामध्ये जी फिश केली ना ती पण छान झाली होती. आणि छान जेवण झालं. आणि आता करतो आम्ही आराम. तर एवढी ऊन तापत आहे ना ताईंनो, सगळ्यांनी उन्हाची काळजी घ्या, उन्हापासून आपलं संरक्षण करा. काम असलं ना तरच आपण बाहेर निघायचं. उन्हामुळे मुलांना तर बिलकुल बाहेर जाऊच द्यायचं नाही. जेव्हा काही काम असलं अर्जंट तेव्हाच मुलांना पाठवा. आपल्याला तर जावंच लागते, एखाद्या वेळेस काम वगैरे असलं तर. माणसांना तर बरं रोज जावंच लागते. त्यांची पण काळजी घ्या. त्यांच्या खिशात कांदा वगैरे, आल्यावर मग ताक थंड, आणि मग निंबू सरबत, हे सगळं द्या माणसांना किंवा मुलांना पण. तर अशा प्रकारे आपल्याला उन्हाची काळजी घ्यावी लागते. आणि उन्हात गेल्यानंतर डोक्याला दुपट्टा किंवा स्कार्फ पण बांधून जा. आम्ही पण तसंच करतो ताईंनो, कारण की भयानक ऊन तापत आहे आमच्या अकोल्यामध्ये. आणि आपल्याला उन्हाची काळजी घ्यावीच लागते, कारण की खूप ऊन वाढलेली आहे. तर अशा प्रकारे माझा आजचा व्हिडिओ होता ताईंनो. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा ताईंनो.
चला तर आजच्या व्हिडिओला मी इथं सेंड करते. धन्यवाद.